नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। हा झटपट असा कच्च्या कैरीचा तक्कू बनवणार आहोत। फक्त 10च मिनिटात हा तक्कू बनतो। तर आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम 3 मीडियम साईजच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। स्वच्छ धुवून साल काढून मोठ्या किसणीने आम्ही खिसून घेतलेल्या आहेत। तर बघू शकता हा जो खिस आहे तो आपल्याला वाटीने मोजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला गूळ घालायला अंदाज येतो। तर बघू शकता एक वाटी व्यवस्थित अशी भरलेली आहे। तिथे साईडलाच मी घालून घेणार आहे हा किसलेला। आणि दुसरी जी वाटी बघू शकता, दुसरी वाटी इथे बघू शकता, म्हणजे 2 वाटी व्यवस्थित असा हा कैरीचा खिस भरलेला आहे। तर ही कैरी आंबट आहे, त्यामुळे आपल्याला गुळाचा अंदाज येईल। तर इथे बघू शकता व्यवस्थितरित्या आपल्याला यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये साखरही ॲड करू शकता। तर इथे मी जवळपास पाऊण वाटी गूळ ॲड केलेला आहे। तर कैरी आंबट आहे, नाही तर तुम्ही अर्धी वाटी सुरुवातीला ॲड करा आणि मग तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर पाऊण वाटी ठीक आहे, आणि जर कमी गोड हवं असेल तर अर्धी वाटी बरोबर आहे। म्हणजे 2 वाटी खिसाला अर्धी वाटी गूळ अगदी परफेक्ट असं माप आहे। इथे चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। तर गूळ व्यवस्थित असं बारीक चिरून घेतलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित त्याच्यात मिक्स होतो। चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर यामध्ये हिंग घातलेला आहे मी, आणि हे जे तिखट आहे ते मी ॲड केलेलं आहे 2 चमचे। बेडगी मिरचीचं तिखट आहे। इथे मी इन्स्टंट जो लोणच्याचा मसाला मिळतो तो मी इथे ॲड केलेला आहे। तर 1च चमचा आपल्याला इथे लोणच्याचा मसाला ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित हाताच्या साहाय्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हाताने व्यवस्थित अशा सगळ्या खिसाला हे तिखट, मीठ आणि गूळ व्यवस्थित असा लागावा। तर उन्हाळ्यामध्ये भाजी नको असेल तर हा तक्कू नक्की ट्राय करून बघा। व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे आणि यावर आपल्याला खमंग अशी फोडणी ॲड करून घ्यायची आहे। तर इथे मी छोट्या कढईमध्ये इथे मी तेल ॲड करून घेतलेलं आहे। 1 चमचा मोहरी घातलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं घातलेले आहे। तर मोहरी आणि जिरं व्यवस्थित झाल्यानंतर हिंग घालायचं आहे आपल्याला। गॅस बंद करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला पुढचे जिन्नस घातल्यावर करपू नये। अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि नंतर बघू शकता यामध्ये एक लाल तिखट घातलेला 1 चमचा, आणि ही जी खमंग फोडणी आहे ती आपल्याला यावर ओतून घ्यायची आहे। तर या तेलामध्ये जर तिखट ॲड केलं तर कलर छान येतो, पण हे चवीला तिखट नाही, बेडगी मिरचीचं तिखट आहे, त्यामुळे याला कलर छान येतो आणि चवही छान येते। व्यवस्थित अशी फोडणी आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर हा झटपट असा तक्कू बनतो। तर तुम्ही नक्की ट्राय करा। तोंडी लावण्यासाठी खूप छान असा ऑप्शन आहे, आंबट गोड अशी चव लागते। तर झटपट असा हा कैरीचा तक्कू। तर बघू शकता ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।